आवाज येतोय का? कमेंट मध्ये सांगा. जब तक आप ये वीडियो कंप्लीट करोगे तब तक नावी यूपीआई से मुझे 100 रुपए तक का रिवॉर्ड मिल गया. आवाज येतोय का? कमेंट मध्ये सांगा. आवाजच येत नाही, कुठलं काय करू. चला बघा. चला समोर प्रश्न आहे बघा. प्रश्न कसा आहे तो, आता याला आपल्याला सोडवायचं आहे. सोडवत असताना हे आपण घेतलेला होता बघा, आठवा जरा. हा प्रश्न आपण घेतलेला होता. थोडस शेवटच्या टप्प्यात आलो आणि पुन्हा लाईट गेली होती, आठवा. परत एकदा मी त्याला रिव्हिजन करून देतोय, लक्ष द्या. आपल्याला याचा मसावी काढायचा आहे. काय काढायचं? याचा मसावी. आता मसावी काढत असताना बघा, आता हे बाबा 9600 आहेत, 5280 आहेत, 2160 आहेत आणि 3500 किती 20 आहेत. यांचा आपल्याला मसावी काढायचा. आता मसावी काढत असताना काय करायचं बघा. आता ही सर्वात प्रथम अगोदर ह्या सर्व संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती बघा. जशी येईल त्या पद्धतीने आपण घेऊता. बघा इथं मला वाटतंय बाबा 10 न घेऊता अगोदर आपण, म्हणजे सगळ्यात बेस्ट की बाबा ह्याला 10 घेतलं की विषय मिटतं. आणि 10 घेतल्यास, कारण प्रत्येकाच्या एकक स्थानी जर 00 असेल तर आपण त्याला 10 भाग घालू शकता. आता 10 गेल्यानंतर परत याला 4 भाग जातो का बघा बरं. चाललाय भाग. 4 2 8, 1 4 चौक 16 0, 4 1 4, 4 त्रिकोण 12, 4 2 8, 4 5 20, 4 चौक 16, 4 8 32, परत 4 8 32. आता परत याला कितीनं भाग चालला बघा बरं. याला परत भाग 2 न घेऊता आपण. 4 न भाग येऊ का याला जात नाही आता, म्हणून 2 न भाग घेऊता. बे 1 बे आहेत, बे 2 4 0, बे सकुम 12, परत बे सकुम 12, परत याचे 27, बे 2 4 बे 37, बे चौक बे चौक. आता परत याला कोणत्या संख्येनं भाग जाते का बघा. आता याला 3 न भाग चाललाय का बघ, याला भाग जात नाही. 2 न भाग चाललाय का, 2 न भाग जात नाही. 7 न जाते का बघा, 7 न भाग जात नाही. म्हणजेच तुमच्या या प्रश्नाचं उत्तर काय आलं. मसावी बरोबर 10 गुणिले 4 गुणिले 2, 4 2 8, 8 10 80. म्हणजे उत्तर किती आलं, 80. कमेंट मध्ये याचं उत्तर जे आहे ते म्हणजे 80. ठीक आहे, आदित्य सरांचं आलेलं आहे कमेंट मध्ये उत्तर. चला ठीक आहे, ओके. ज्यांना जशा पद्धतीनं जमते त्या पद्धतीनं त्या ठिकाणी कंप्लीट करत चला. तृप्ती मॅडमचं पण आलेलं आहे. सत्यम सरांची जी काही समस्या आहे ती मला समजलेली आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. बघा आता या प्रश्नामध्ये काय म्हणलंय बघा. वा दिलेल्या 2 संख्यांचा मसावी 30 असेल तर त्यासाठी खालीलपैकी कोणती जोडी चुकीची असेल. आता काय करावं लागेल आपल्याला. मसावी 30 म्हणलंय म्हणजे इथल्या दोन्ही संख्येला 30 न भाग चाललाय का बघा, चाललाय भाग. ह्याला 30 न भाग चाललाय का बघा, चाललाय भाग. याला 30 न भाग चाललाय का बघा, चाललाय भाग. याला 30 न भाग चाललाय का बघा, जात नाही. 190 ला जातो का बघा 30 न भाग. आलं. म्हणून उत्तर तुमचं त्या ठिकाणचं डी येतं. जे चुकीची जोडी आहे ते तुमचं त्या ठिकाणचं उत्तर होतं. चुकीची जोडी आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. यांचा आपल्याला लसावी किती म्हणले. आतापर्यंत याच्या अगोदरचा एक अर्धा पाऊण तास आणि परत हे काही आत्ताचं एक उदाहरण, 2 उदाहरणं घेतलेले ते मसावीचं झालंय. त्याच्या अगोदरचं लेक्चर आपण मसावीचं घेतलं होतं मित्रांनो, बघा जरा ते.
आता याच्यानंतर आपल्याला लसावीचे काही प्रश्न घेतोय. आता लसावीचे प्रश्न नेमके कसे आहेत बघा. आपल्याला लसावी काढत असताना काय करायचं आहे का, 20 आहे, 30 आहे आणि 40 आहे. 2024च्या पोलीस कॉन्स्टेबलला हा प्रश्न टाकलेला आहे, पाहू शकतात ते, फक्त इसवी सन दिलेले नाही तिथं. मग आता काय करायचं, ह्या तिन्हीला भाग जाणारी हो का, 2 3 4 10 घेतली. परत तिन्हीला भाग जात असेल तर तिन्हीला भाग जाणारी घ्या, नसेल तर विनाकारण तिथं लटकून बसू नका, कारण आपला इथला लसावी आहे. आपल्याला काय करायचं आहे आता, मसावी पण काढायचा आहे. मग आता मसावी नाही, नुसता लसावी आहे. मग मसावी म्हणजे अगोदर काय करायचं, तिन्हीला भाग जाणारी संख्या म्हणजेच मसावी असते, परंतु आपल्याला लसावी काढायचा आहे. म्हणून पुन्हा काय करायचं, तिन्हीला भाग जात नाही, म्हणून दोन्हीला भाग जाणारी बघा आहे, बेक बे 3, बेदोनी किती 4. आता ह्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे लसावी, 10 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2, आणि यांचा गुणाकार करा, 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, उत्तर आला लसावी म्हणजे याचा 120. ठीक आहे, चला नेक्स्ट. बरेच जणांचा आलेला आहे. समीर सरांचं पण आलेलं आहे. ठीक आहे, तृप्ती मॅडमचं आलेलं आहे, अंजना मॅडमचं पण आलेलं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. एकदा फक्त कमेंट मध्ये सांगा, पुन्हा नंतर मी नाव वाचतो. चला हे का, हा प्रश्न आहे, यांचा लसावी किती म्हणलेला आहे. कमेंट मध्ये सांगा मला, याचा लसावी किती येतो ते बघा बरं. कमेंट मध्ये सांगा लसावी किती येतो. हा, किती आला लसावी, 14 आहे, 42 आहे आणि हो का 77 आहे. यांचा लसावी काढायचा. आता लसावी काढत असताना 7 7 दोन्ही 14, 7 1 42, 7 1 7, 7 1 7. परत 3 ला भाग जाणारी नाही, दोन्हीला भाग जाणारी आहे. हो का, बे 1 बे, बेत्रिक 6, याला भाग जात नाही म्हणून 11 ला 11. आता ह्या सगळ्यांचा गुणाकार करून घ्या, म्हणजेच लसावी बरोबर 7 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 11, 7 दोन्ही 14, 14 त्रिकोण 42 आणि 42 गुणिले 11, 11 दोन्ही 22, परत 2 44 45 46, म्हणजेच लसावी 400 किती आला रे, 62. बघा लसावी आला 462. ओके, पहिलं उत्तर तृप्ती मॅडमचं आलेलं आहे, समीर सरांचं पण आलेलं आहे. त्याच्यानंतर कोरडे सरांचं आलेलं आहे. चला ओके, मध्ये पण आलेले आहेत बरेच जणांचं, समीर सर वगैरे आहेत. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता. निशेष भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती. 20 आहे, 40 आहे, 25 आहे आणि 30 या संख्याने निशेष भाग जाणारी लहानात लहान संख्या. आता निशेष भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणजे काय अर्थ असतो सांगतो तुम्हाला. याचा अर्थ म्हणजे ह्या 20 न, ह्या 40 न, ह्या 25 न, ह्या 30 न, या सर्व संख्यांनी निशेष भाग जाणारी तिथली संख्या काढायची. आता निशेष भाग जाणारी तिथली संख्या काढायचे म्हणजेच थोडक्यात काय काढायचा असतो, हे 20 आहे, हे 40 आहे, हे 25 आहे आणि 30 आहे, यांचा लसावी काढायचा असतो. आता लसावी काढून घेऊ. बघा लसावी 5 न भाग चाललाय सगळ्याला, 5 चोक 20, परत 5 40, 5 5 25, 5 31, परत 2 न चाललेला आहे, बेदुनी 4, बेचोक 8, 5 बेत्रिक 6, परत 2 न चाललेला आहे, बेक बे, बेदुनी 4, 5 आणि 3 आहे. आता ह्या सगळ्यांचा गुणाकार करा. सगळ्यांचा गुणाकार केल्यास बघा काय येतं, 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 1 2 3 4 आहे का, 1 2 3, 1 2 3 झालेले आहेत. पुन्हा नंतर गुणिले 5 गुणिले 3, मी हे 2 ची संख्या मोजली. आता काय करायचं बघा, त्याला सोडवत असताना सोप्या सोप्या पद्धतीनं चला. 5 आणि 2 म्हणलं की 0, 5 आणि 2 म्हणलं की 0, 3 दोन्ही किती आलं 6, म्हणजेच काय आलं 600. म्हणजे ह्या 4 संख्यांनी निशेष भाग जाणारी संख्या 600 आहे. करेक्ट आहे. तृप्ती मॅडम आहेत, समीर सर आहेत, सम्यक आहे,
त्याच्यानंतर राजेश आहे, सुमित सर आहे, कान्हा म्हणून लिहिलेला आहे, नाव टाकून घ्या. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा बघा, या संख्यांचा लसावी किती म्हणलेला आहे? 16 आहे, 24 आहे, 36 आहे, 52 आहे आणि 54 आहे. यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. तो लसावी कशा पद्धतीने काढायचा बघा. 16, 24, 36, 52 आणि किती आहेत? 54. यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. हा लसावी कशा पद्धतीने काढायचा बघा. आता ह्या सर्व संख्याला भाग जाणारी संख्या 2 घेतोय हो का. 82 16, बेग बे बेदोनी 4, परत बेग बे 82 16, परत याचं बेदोनी 4, बेसकुम 12, परत याचे 27. ओके. आता परत या संख्याला सर्व संख्याला भाग जाणारी मग 2 होती, तर परत 2 आहे, सर्व संख्याला नाही. मग त्याच्यातल्या 4 संख्याला भाग जाणारी 2 आहे. याचे परत 4, याचे परत 6, याचे 9, याचे 13 आणि परत हे 27 ला 27. परत आणखीन 3 संख्याला भाग जाणारी 2 बी आहे आणि 3 पण आहे. अशा वेळेस कुठलं बी घेतलं तरी चालतं. 3 घेऊता कारण 3 संख्याला भाग जाणारी आहे. मग आता हे का 3 घेऊता, कारण लक्षात ठेवा इथं 5 संख्याला भाग जाणारी असेल तर 5 संख्याला भाग जाणारीच घ्या. पुन्हा नंतर 5 संख्याला नसेल तर 4 संख्याला म्हणा, 4 संख्याला नसेल तर 3 संख्याला म्हणा, आणि 3 संख्याला नसेल तर 2 संख्याला म्हणा, नसेल तर टप्प्याटप्प्यानं खाली येत चला. मग आता याला सोडवण्याचा प्रयत्न करू. बघा काय म्हणतो ते. परत इथं 4 ला 4, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, हो का 13 ला 13, परत 3 90 27. परत याला 2 संख्याला भाग जाणारी 3 पण आहे, 2 पण आहे, कुठलं बी घेतला तरी चालतंय. चला 3 घेतोय हो का. 4 आहेत, 2 आहेत, 3 1 3, 13, 3 त्रिक 9. परत आता 2 संख्याला भाग जाणारी बेदुनी 4, बे 1 बे 1, हो का हे 13 आहेत आणि परत या ठिकाणी 3 आहे. आता ह्या सगळ्यांचा आपल्याला गुणाकार करायचा. मग गुणाकारामध्ये बघा आता तवा लसावी जमणार आहे. 2 गुणिले 2 गुणिले परत 2 गुणिले 2, हे अगोदर 2 2 घेतलेत, 1 2 3 4 वेळेस आहेत हो का. आता 3 3 घेतोय हो का. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 13. असं काही क्रमानं घ्यावं तसं काही नाही, कसं बी घेतला तरी चालतंय, काही फरक पडणार नाही. आता बघा आता नेमकं कशा पद्धतीनं सोडवायचंय. आता यांचा गुणाकार करून घ्या. आता बेदोनी 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, हो का इथं 16 लिहितो, 3 त्रिक 9, परत 3 त्रिक 9, 9 त्रिक त्या ठिकाणी 27. नाहीतर असं बी गेला तरी चालतंय हो का. 16, 16 त्रिक 48. लक्षात आलं. मग आता हो का हे 16 गुणिले 9 त्रिक 27, 27 गुणिले परत 13, 13 सत्ती 91, 91 परत किती आले तर 9, परत 13 दोन्ही 26, 26 अधिक त्या ठिकाणी 9 किती झाले तर 35, 26 आणि 9 35. आता परत याला गुणिले 16 राहिले तर इथं 16, 16 1 16, परत आला 1, 16 पंचे 80 ने 1 81, परत आले 8, 16 दोन्ही 16 त्रिक 48, 48 अधिक 8 म्हणजेच किती झाले तर 5616 आलेत का रे. बघा करेक्ट आहे, 5616 पहिलं उत्तर आलेलं आहे. समीर सरांचं आलेलं आहे. व्हेरी गुड. त्याच्यानंतर सम्यक सरांचं पण आलेलं आहे, राजेश सरांचं आलेलं आहे, तृप्ती मॅडमचं आलेलं आहे, कान्हा सरांचं आलेलं आहे, सुमित सरांचं आलेलं आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. चला नेक्स्ट. काय नाही गुणाकार करायचा आहे. गुणाकार हो का इथं बाजूला मी समजावून सांगितलं, किंवा नेमकं कशा पद्धतीने. थोडासा मोठा प्रश्न होता, काही हरकत नाही, टप्पे टप्पे घ्या त्या पद्धतीने सोडवा. हा त्याचा लसावी. म्हणजे याचा अर्थ काय असतो माहितीये का. 5616 या संख्येला इथल्या दिलेल्या 5 संख्येनं निशेष भाग जातो. ही एकमेव भाग जाणारी नाही, ह्याच्या पटीतल्या अनंत असतात. हे फक्त लहानात लहान संख्या असतात. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूत आपण आता. या संख्यानी कोणत्या लहानात लहान पूर्ण वर्ग संख्येस भाग जातो. पूर्ण वर्ग संख्येस म्हणलंय बरं रे बाबा, पूर्ण वर्ग संख्येस म्हणलंय. कमेंट मध्ये मला उत्तर सांगा याचं काय येतं ते.
आता पूर्ण वर्ग संख्या म्हणल्यानंतर काय म्हणावं लागेल बघा आता, ठेवका हे 12 आहेत, ठेवका हे 15 आहेत, ठेवका हे 20 आहेत. आता तुम्ही काय करायचं, ह्यांना लहानात लहान संख्येपासून भाग जाणारी संख्या तयार करायची. आता 2 न 3 न भाग चाललाय का सगळ्यांना? नाही. 3 संख्येला भाग जाणारी एक पण नाही, म्हणून 2 संख्यानं म्हणजे लहानात लहान घेऊ त्या का. याचे 6 याला भाग जात नाही 15, का याचे 10 घेतले. परत 2 न चाललेला आहे, का याचे 3 आहेत, परत याचे 15 आहेत, याचे 5 आहेत. परत आता 3 न भाग चाललेला आहे म्हणून 3 घेऊ. 3 एक 3, 3 5 15 आणि का हे 5 जशा असतं. परत आता 5 न चाललेला आहे, 1 1 1 आहे. आता ज्यावेळेस तुम्ही लसावी काढणार आहात ना, त्यावेळेस 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 एवढा येणार. परंतु आपल्याला लसावी म्हणजे लहानात लहान संख्या काढायची नाही, लहानात लहान पूर्ण वर्ग संख्या अशी कोणती म्हणलेली. मग आता तुम्ही काय करायचं बघा, हिंट देतोय तुम्हाला, यांच्या जोड्या तयार करायचा. 2 गुणिले 2 का ह्याला जोडी आहे, ऑलरेडी आहे. परत आता 3 लिहिले, परंतु ह्या 3 ला दुसरी जोडी नाही, म्हणून त्याला गुणिले 3 जोडी तयार करायची. आता परत या ठिकाणी 5 ला जोडी आहे का? नाही. का 5 इथल्या इथं घेतलेला आहे आणि त्याची जोडी नाही, त्याला पण लगेच जोडी ठेवता. वेगळ्या पेननं लिहिलेलं जोड्या तयार करून घेतलेत बघा, लक्षात घ्या. आणि याला सोडवत असताना आता जसं सोपं जाते तसं बघा, 5 5 25 म्हणतो, हे 2 4 होते, 25 चोक 100 ला 2 0, 3 त्रिक 9, याचं उत्तर येते 900. 900 हे 30चा त्या ठिकाणी पूर्ण वर्ग संख्या येते. करेक्ट आहे. तृप्ती मॅडमचं आलेलं आहे, वैभवी मॅडमचं पण आलेलं आहे, त्याच्यानंतर सम्यक सरांचं पण आलेलं आहे. व्हेरी गुड. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. या प्रश्नाचं जे उत्तर आलं ते म्हणजे 900 हे त्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा बरं, तुम्ही सोडवायचं आहे. असाच आहे, काय आहे ते बघा. 22, 36 आणि 66 यांनी निशेष भाग जाणारी सर्वात लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती म्हणतात? तयार करा. तयार करून उत्तर सांगण्याचं काम करा. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न हे दिलेला आहे बघा. तो मी सांगितलं की बाबा लहानात लहान जे आहेत त्यांचा विचार करा. अगोदर 2 न भाग चाललाय बघा. हो का बघा काय म्हणतो ते, 2 न भाग चाललेला आहे. हो का हे 11 आलेत, हे 18 आलेत, परत 2 6 2 6. परत 2 न भाग चाललाय का? दोन्हीला नाही, मग 3 न भाग चाललाय बघा. हे 11 ला 11 घेतलं, परत इथं 3 संग 18, 3 1 3 1. परत किती न भाग चाललाय? 11 न चाललेला आहे 2 ला, म्हणून 1 6 आणि 1 11 1 11 1. आता ह्या सगळ्यांचा गुणाकार 2 गुणिले 3 गुणिले 6 गुणिले 11, 3 दोन्ही 6 आणि 6 6 36, 36 गुणिले किती? 11, अखूर संग 66, परत 6 11 त्रिक 33, 33 अधिक 6 किती आले तर 33 अधिक 6 39. याचं उत्तर आलं 300. हा लसावी आला 300. बरं आपल्याला काय विचारलंय? लहानात लहान पूर्ण वर्ग संख्या, म्हणून लसावी काढू नका. मग ह्याला जोड्या तयार करू. का 2 आहे, ह्याला 2 ला जोडी नाही, वेगळ्या पेननं लिहितोय बघा, ह्याला 2 आहे. त्याच्यानंतर का हे 3 त्या ठिकाणी दिलेले आहेत, 3ची त्या ठिकाणची जोडी तयार करूता. ह्याला जोडी नाही म्हणून 3 ला का या ठिकाणी 3. मी जे वेगळ्या पेननं घेतोय ना ते म्हणजे त्या ठिकाणी जोड्यासाठी घेतलेलं आहे. परत या ठिकाणी 6 आहे, परत याला जोडी नाही म्हणून याला गुणिले किती म्हणायचं? 6 म्हणायचं. परत या ठिकाणी किती घेतलेला आहे? 11 घेतलेला आहे, परत याला जोडी नाही म्हणून इथं काय करायचं? 11 गुणिले घ्यायचं. आणि एवढ्याचा आता आपल्याला काय करायचा? गुणाकार करायचा. मग सगळ्यांनी गुणाकार करून घ्या, जितकं जमल तितक्या पद्धतीने गुणाकार बघा. 2 2 4 4 त्रिकोम, 2 2 4 4 त्रिकोम 12 आलं. हे 12 आहेत, परत 12 त्रिक किती? 36. आता हे 36 आहेत गुणिले परत 6 6 किती होणार आहेत? 36 होणार आहेत. ओके. आणि 36 झाल्यास पुन्हा 11चा वर्ग 121 होणार आहे. मग आता ह्यांचा गुणाकार करून घेऊ. 6 6 36, परत 3 आलं, 6 त्रिक 18, 18 अधिक 3 21 प्लस 1 आलं. परत या ठिकाणी 3 6 त्रिक 18, परत त्या ठिकाणी 1 आलेला आहे. परत 3 त्रिक 9 आणि 1 किती होणार आहे? 10 होणार आहे. 6
परत 9 2 आणि 1 बघा रे 36 गुणिले 36 म्हणजे 36चा वर्ग. आता याला गुणिले किती म्हणायचे रे बाबानो 121 म्हणायचंय. मोठा होऊ लागलाय हा. मग याला गुणिले 121 एक न म्हणलं की तेच येतं. परत 2 न म्हणलं की हो का 6 दोन्ही 12 परत 1 9 दोन्ही 18 आणि 1 19 परत 1 बे दोन्ही 4 आणि 1 5 बे 1 बे. परत या ठिकाणी आता 1 न किती येणार आहे 6 9 2 1 म्हणून 6 9 10 11 परत 1 परत हे 10 आणि हे 18 परत 1 आलं परत 7 7 दोन्ही 14 15 16 परत 1 5 1 एवढ्या प्रश्नाचं मोठं उत्तर आलेलं आहे. किती आलेलं आहे 15,000 किती आलं 1,56,816. बघा कुणाकुणाचं आलं 1,56,816. व्हेरी गुड. समीर सरांचं आलेलं आहे. वैभवी मॅडमचं पण आलेलं आहे. तृप्ती मॅडमचं आलेलं आहे. सुमित सरांचं आलेलं आहे. निखिल सर मधला गायब केला तुम्ही. ठीक आहे ओके चला काही हरकत नाही. थोडासा मोठा तयार झाला. मी गुणाकार एका टप्प्यामध्ये सांगितलं. आज मला माहिती आहे तुम्ही मोबाईलवरती कॅल्सीवरती पटो सांगू लागला त्याच्यामुळे येईल. परंतु प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केला तर येणार आहे. तर लोकांना दाखवण्यासाठी सांगून काय फायदा नाही की आपल्याला या ठिकाणी कळालं पाहिजे. मी समोरच तुमच्या कॅल्क्युलेशन सर्व केलेले आहे. कसं करतोय त्याच पद्धतीनं तुम्हाला पण कॅल्क्युलेशन करता आले पाहिजे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता यांच्या लसावी व मसावीतला फरक विचारलेला आहे. ठीक आहे बघा. आता अगोदर मसावी काढून घेऊता. 48 आहे 84 आहे 108 आहे. आता याला सोडवत असताना 6 भाग जाऊता. 6 भागा बरं जातो का उगा विनाकारण टाइमपास नका. 6 घेऊता बघा 6 8 48 6 1 6 2 उरलेत 6 चोक 24 6 1 6 6 8 48 हो का इथं 6 1 6 4 उरले होते. परत याला कितीनं भाग चाललाय 2 न घेऊता. याचे किती आलेत रे 4 याचे 7 याचे किती आलेत 9. हा तुमचा जो मसावी झाला तो मसावी म्हणजे इथं लिहितो लगेच मसावी बरोबर 6 गुणिले 2 6 दोन्ही किती 12. आता आपल्याला काय करायचंय लसावी काढायचंय. मग लसावी काढायचं तर यालाच पुढे कंटिन्यू करायचंय. मग एक लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी 3ला भाग जाणारी आहे का नाही. दोन्ही संख्याला तर भाग जाणारी आहे का नाही. आता ह्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे लसावी असतो. तयार करून घ्या मला सांगा लसावी काय आहे तो कमेंट मध्ये 6 गुणिले 2 गुणिले 4 गुणिले 7 गुणिले 9. 6 दोन्ही किती आलेत 12 12 चौक किती आलेत 48 आणि परत 9 7 किती होते 63. कसं सोडवायचं तसं बघ 8 त्रिक 24 परत 2 4 त्रिकोण 12 13 14. परत आता या ठिकाणी पुन्हा गुणायचंय आपल्याला आता 6 न 6 8 48 4 6 चौक 24 24 आणि 4 किती 28 4 हे 2 परत 1 हे 0 1 3 3024 हे त्याचा लसावी. बरोबर आहे का रे 3024 कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये सांगा 3024 बरोबर आहे का. 3012 आला का रे 24 येतो 12 येतो. बर कुठं काय झालं बघा 6 दोन्ही 12 12 चौक 48 9 7 63 8 त्रिक 24 9 7 63 आणि 6 दोन्ही 12 12 चौक 48. सांगा आता यांचं काय येतंय ते 8 त्रिक 24 आलं. काय तुम्ही असं कसं सांगू लागलात. हा फरक म्हणजे उत्तर सांगू लागलात का. ओके आपल्याला हे लसावी किती येतोय हा कमेंट मध्ये सांगा म्हणत होतं. ठीक आहे तुमचं बरोबर आहे. तुम्ही डायरेक्ट उत्तर सांगू लागलात. मी ते काढलेलं बरोबरच होतं. हा ह्यांच्यातला फरक विचारलात म्हणून इथं लिहायचं फरक. फरक बरोबर 3024 वजा किती 12 म्हणजे 3000 उत्तर किती आलं 12. करेक्ट छान. नेक्स्ट ओके चला लक्षात आलं. तुम्ही डायरेक्ट उत्तर सांगितलात. मी लसावी किती असं कमेंट मध्ये विचारत होतो. ओके ओके आलं लक्षात.
चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता काय म्हणतोय पहा. हा आता मित्रांनो बदललंय बघा. आता काय घेतोय बघा, लक्षात घ्या. यांचा आपल्याला मसावी किती म्हणलेला आहे. आता यांचा मसावी काढायचा असेल तर याचं सूत्र आहे मित्रांनो. कसं सूत्र आहे, अपूर्णांकाचा मसावी बरोबर आहे का, इथं लिहितो अपूर्णांक संख्यांचा मसावी, इथं लिहितोय मसावी बरोबर अंशातल्या संख्याचा, अंशातील संख्यांचा मसावी आणि छेदातील संख्यांचा लसावी. हो का, छेदातील संख्यांचा लसावी. लक्षात ठेवा. एक थोडस हिंट देतो, पास पुढे जातोय मी, लक्ष द्या. हो का बघा, इथं जर मसावी म्हणलं, काय म्हणलंय बघा, अपूर्णांक शॉर्टकट लिहितो, अपूर्णांक संख्येचा मसावी. इथं मसावी म्हणलं की अंशात मसावी ठेवायचं, छेदामध्ये काय करायचं, लसावी ठेवायचं. आणि इथं जर अपूर्णांक संख्येचा लसावी म्हणलं तर अंशामध्ये लसावी ठेवायचं, छेदामध्ये काय ठेवायचं, मसावी ठेवायचं. फक्त एवढं लक्षात ठेवा. मग आता सोडून घेऊ आपण. बघा आता काय काय येतं ते. बरेच जणांनी कमेंट मध्ये सांगितलं असेल सूत्र लिहीपर्यंत. 14 आहे, 42 आहे, 21 आहे. किती मसावी काढायचा, 7 दोन्ही 14, 7 सक्कोम 42, 7 त्रिक 21. परत याला भाग जात नाही म्हणून उत्तर मसावी आलं, किती आलंय, 7 असं लिहावं लागतं. आता छेदातल्या संख्येचा आपल्याला काय करायचा, लसावी. 33 आहेत, 55 आहेत आणि हो का 22 आहेत. आता ह्या तिन्हीला भाग जाणारी संख्या सांगा बरं कोणती आहे, 11. 11 त्रिक 33, 11 पाची 55, 11 दोन्ही 22. परत भाग जात नाही, विषय मिटवा. मग आता यांचा लसावी काढत असताना बघा मित्रांनो, लसावी 11 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 2. तुम्हाला मी नेहमी सांगतोय की बाबा 5 आणि 2 असलं काही येत असेल तर काय करायचं, सरळ शून्य लिहायचं. 11 त्रिक 33, 330 म्हणजे उत्तर 7/330 या प्रश्नाचं उत्तर आलं. बघा किती जणाला आलेलं आहे. पहिलं उत्तर आलेलं आहे बघा. पहिलं उत्तर तृप्ती मॅडमचं आलेलं आहे, वैभवी मॅडमचं आलेलं आहे, भारत सरांचं आलेलं आहे, भारत गीते सर. त्याच्यानंतर रोहित सरांचं आलेलं आहे, रोहित राठोड, समीर सर आहे, अंकिता मॅडम आहेत. सम्यक सरांनी काय दिलेलं आहे, 700 300 नाही 330. मिसप्रिंट झालंय का, उत्तर चुकीचं आलंय पहा. ठीक आहे, आता बरेच जणांचं बरोबर आलेलं आहे. काही विद्यार्थ्यांना मी समजू शकतो की ते टायपिंग करता येत नसेल, मान्य आहे. चला नेक्स्ट. आपल्याला लक्षात यावं की बाबा आपलं उत्तर बरोबर यावं, लोकांना दाखवण्यासाठी चाललं नाही. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता बदलतोय, आले बरेच जणांचा आलेला आहे. आता बघा हा परत मसावी आलेला आहे. मी आता सांगितले, आता परत ते सूत्र लिहित बसत नाही. अंशातल्याचा मसावी शॉर्टकट लिहितोय हो का, अपूर्णांक मसावी म्हणतो. आणि इथं अंशातल्याचा मसावी, अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशातील संख्यांचा मसावी आणि छेदातील संख्यांचा लसावी. हो का, शॉर्टकट लिहिलेला आहे, उगा टाइमपास करू नका. आता इथं बघा हो का, 9 12 18 आणि किती तर मित्रांनो 21. आता तिन्हीचा आपल्याला लसावी काढायचा आहे. मग काय करावं लागेल, चारही संख्येला भाग जाणारी. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 संग 18, 3 7 21. आता चारीला भाग जाणारी नाही, मसावी म्हणजे सगळ्यांना भाग जाणारीच असते. अंशामध्ये 3 आहे. आता छेदातल्या संख्या आहेत, 10 आहेत, 25 आहेत, 35 आहेत, 40 आहेत. आता ह्याचा लसावी काढायचा आहे, म्हणजे आपल्याला टप्प्याटप्प्यानं कमी जास्त घेता येतात. म्हणजे हे का 5 घेतो, 5 दोन्ही 10, 5 5 5 7 85 40. परत 2 बेग बे, परत 5 आहेत, 7 आहेत, बेचोक 8 आहेत. आता लसावी बरोबर बघा 5 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 7. मी त्याला थोडस कोरोला ठेवलेला आहे तुमच्या फायद्यासाठी. का 5 2 0, 5 चोक 20 0, 2 7 दोन्ही 14. म्हणजे किती आले रे मित्रांनो, 1400. म्हणून 3/1400 हे त्या प्रश्नाचं तुमच्या उत्तर आहे. बघा पहिलं उत्तर जे आलेलं आहे ते बघा 3/1400. का रे उत्तर आलं नाही, 3/700 म्हणून लागलात. माझं चुकलं का तुमचं चुकलं? 5 2 10 0,
5 × 20 0, ठीक आहे 2 आणि 7 2 14, कारण 5 × 20 चं 2 राहिलं होतं ना रे, बरोबर आहे का? बरोबर आहे ना? ठीक आहे, ओके. बघा दुरुस्त करून घ्या, गडबड केलात बघा तुम्ही. चला नेक्स्ट, हे काय याचा मसावी 3 आलता, इकडे ठेवलंय, हे डायरेक्ट ठेवलं होतं ते. लसावी 1400 म्हणजे हे उत्तर असं सेपरेट सेपरेट नसतं, त्याला 3/1400 म्हणतात. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता लसावीचा प्रश्न आहे. आता लसावीचा प्रश्न कशा पद्धतीने असतो ते समजून घ्या. आता अपूर्णांक संख्यांचा लसावी बरोबर, आता इथं लसावी ठेवलं की अंशातल्या संख्यांचा, अंशातील संख्यांचा लसावी आणि छेदातील संख्यांचा मसावी. हो का बघा, छेदातील संख्यांचा मसावी. ओके बघा, मग मसावी होता तेव्हा इथं मसावी शब्द होता ना, अंशात मसावी होता, छेदात लसावी होता. आता काय करायचंय, अपूर्णांक संख्येचा लसावी म्हणलं तर अंशात लसावी आहे, छेदामध्ये काय आहे, मसावी आहे. मग आता 2 3 6 यांचा काय काढायचा आपल्याला, लसावी. लगेच गुणाकार नाही, तिन्हीला भाग जरी जात नसेल तर दोन्हीला भाग जाणारी आहे. बेग बे 3, बे दोन्ही 4, बेत्रिक 6. बघा आता बे 1 बे, परत 3 जशास तसं, परत बेत्रिक 6 आहेत, परत आता 3 न चाललाय, 1 3 1 3 1 म्हणजेच लसावी 2 × 3 म्हणजेच किती आला, 6. आणि एक नियम सांगतो मित्रांनो, लक्षात घ्या. 2 3 6 यांचा आपल्याला लसावी काढायचंय. यातल्या लहान संख्येनं जर मोठ्याला भाग चाललाय आणि दुसऱ्या क्रमांकाच्या संख्येनं बी मोठ्या संख्येला भाग चाललाय, तर अशा वेळेस तुमचा जो काही मसावी असतो तो मसावी म्हणजे लसावी म्हणजे किती असतो, शेवटची संख्या म्हणजे 6 असते. काही शेवटची संख्या अलग लक्षात नाही तर हो का मी इथं सांगितलेलंच आहे 6, म्हणून उत्तर अंशामध्ये 6 ठेवा. आता छेदातल्या संख्येचा लसावी काढायचे. छेदातल्या बघा आता 5 आहे, 10 आहे, 25 आहेत, परत 5 न 5 1 5 2 5 5 25 म्हणजेच मसावी बरोबर किती आलं रे मित्रांनो, 5 आलं. म्हणून इथं 6/5 हे या प्रश्नाचं उत्तर आलं, लसावी. बघा आलं का कमेंट मध्ये? ठीक आहे, पहिलं उत्तर आलेलं होतं सुमित सरांचं, अंकिता मॅडमचं आलेलं आहे, समीर सरांचं. डबल डबल टाईप करू नका, एकदा टाईप करा, मी नाव वाचतो प्रत्येकांचे. अंजना मॅडमचं पण आलेलं आहे, तृप्ती मॅडमचं पण आलेलं आहे, ठीक आहे, शिंदे सरांचं पण आलेलं आहे. व्हेरी गुड. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता परत एक आणखीन एक लसावीचा आहे, तयार करून घ्या लसावी. आता काय येतो बघा, आता लसावी काय म्हणतोय ते. आता काय करायचं, आता लसावी काढत असताना 1 2 5 आणि किती 4 लसावी काढायचे. सगळ्याला भाग जाणारी नाही, तिन्हीला भाग जाणारी नाही, मग दोन्हीला भाग जाणारी आहे. बघा 1 बे 1 बे 5 बे दोन्ही 4. आता दोन्हीला सुद्धा भाग जाणारी नाही, म्हणून सगळ्यांचा गुणाकार बघा 2 × 5 × 2 5 2 10 0 2. उत्तर किती आलं, लसावी 20. म्हणून आता अपूर्णांकाचा लसावी शॉर्टकट लिहितोय. लसावी बरोबर अंशातल्याचा लसावी आणि छेदातल्याचा मसावी असतो. म्हणून लसावी या ठिकाणी ठेवून घेऊ आपण, किती आला रे, 20 आहे. आता छेदातल्याचा मसावी तोंडीचा आहे, 3 येणार आहे, तरी हो का मांडणी ठेवतो, बरेच जणाला कन्फ्युज होईल. 3 1 3 3 3 3 2 3 9 27. आता भाग जात नाही, मसावीचा आहे, म्हणून 20/3 हे त्या ठिकाणच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. व्हेरी गुड. अंकिता मॅडमचं आलेलं आहे, समीर सरांचं आलेलं आहे, ठीक आहे, शिंदेचं पण आलेलं आहे, सम्यकचं पण आलेलं आहे, तृप्ती मॅडमचं पण आलेलं आहे. ओके चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता काय म्हणतो ते, हा बघा पुढचा. आता यांचा अनुक्रमे मसावी आणि लसावी हे दोन्ही काढायचेत आपल्याला, दोन्ही काढायचे. त्याचाच मसावी बी काढायचंय आणि त्याचाच काय काढायचंय, लसावी बी काढायचंय. मग आता काय आणि कशा पद्धतीनं बघा आणि कमेंट मध्ये उत्तर सांगा मला. ह्याला पहिली गोष्ट अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करा. हो का, हे 2 4 2 8 आणि किती 9, परत 4 4 त्रिकोण 12 आणि 3 किती 15, परत 2 7 2 14 आणि किती रे 15. कळालं?
आता काय करायचंय, आता याचाच मसावी आणि याचाच लसावी काढायचंय. तिथून पुढे सोपंच आहे आपल्याला, फक्त इतकं जरा कन्फ्युज करणार आहोत. अगोदर मसावी काढूता आपण, यांचा मसावी काढून घेऊता. मग आता काय झालं बघा बरं, 9 15 15 यांचा मसावी असल्यामुळे अंशातल्याचा मसावी 3 3 त्रिक 9 3 5 15 3 5 15. म्हणजे तिथं लिहितोय हो का, मसावी बरोबर अपूर्णांक संख्यांचा मसावी बरोबर अंशामध्ये 3 लिहितो. आता छेदातल्या संख्येचा आपल्याला काय काढायचा आहे, लसावी काढायचा. मग छेदातल्या संख्या 2 4 2 बे1 बे2 बे1, सगळ्यांचा गुणाकार म्हणजेच त्या ठिकाणचा लसावी, आणि हा मसावी जो येतो तो म्हणजे 3. म्हणजेच उत्तर अपूर्णांकाचा मसावी आला 3/4. आता आपल्याला काय करायचंय, त्याच संख्येचा लसावी काढायचंय. मग ह्या संख्येचा लसावी काढायचंय म्हणजे अपूर्णांक संख्यांचा लसावी लगेच इथं घेतो, का इथं घेतो अपूर्णांक संख्येचा लसावी. आता अंशातल्या संख्येचा लसावी काढायचा. आता अंशातल्या संख्या कोणकोणत्या आहेत बघा बरं, 9 आहेत, 15 आहेत आणि 15 आहेत, यांचा लसावी. परत 3 3 त्रिक 9 3 5 3 5, परत 5 आलंय, कारण 3ला भाग जाणारी नाही, लसावी काढायचे म्हणजे 2ला भाग जाणारी पण. का हे 3 हे 1 1 आहेत, सगळ्यांचा गुणाकार 3 गुणिले 5 गुणिले 3 15 त्रिक 45. हो का, अंशामध्ये 45 ठेवा. आणि छेदातल्या संख्येचा लसावी काढायचा आहे, आता मसावी काढायचा आहे. मग छेदातल्या संख्या सांगा कोणत्या आहेत, 2 4 2 बे1 बे बे2 बे1. म्हणजे अपूर्णांक संख्येचा मसावी आला 3/4 आणि अपूर्णांक संख्येचा लसावी आला 45/2 आला. किती आला, 45/2. ओके, काही जणांनी 1 सांगितलेला आहे. आता एवढ्या या ठिकाणचे 2 मी त्या ठिकाणी दिलेले आहेत, पाहून घ्या, करेक्ट आहे. ओके, मसावी आणि लसावी आपल्याला दोन्ही काढायला सांगितलं होतं. ठीक आहे, आलेत प्रत्येकाने, ज्याने ज्याने सांगितलंय, कुणी मसावी सांगितलाय, कुणी लसावी सांगितलाय, सांगितले तेवढे बरोबर आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण. चला बरं, आता यांचा मसावी किती म्हणलंय, चला कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. यांचा मसावी किती सांगा कमेंट मध्ये उत्तर मला. यांचा मसावी किती असं त्या ठिकाणचा प्रश्न आहे, कमेंट मध्ये मला उत्तर हवाय. बघा काय म्हणतो ते, 0.012 आणि 0.6 आणि 2.8. एक लक्षात ठेवा मित्रांनो, याचा मसावी लसावी काढत असताना काय करावं लागेल आपल्याला, दशांशच्या पाठीमाग हे का हे 2 पूर्णांकात दिलेलं आहे. सगळे जर पॉइंटच्या पुढे असतील तर ते कसं सोडवायचं त्याच्याबद्दल मी अगोदर शिकवलंय तुम्हाला, वर्गामध्ये पण झालेला, इकडं तिकडं पण शिकवलेला आहे. परंतु इथं सगळे दशांशच्या पुढे नाहीत सगळे, हो का, इथं याला 2 पूर्णांक म्हणलेला आहे. 2 जे आहे ते पूर्णांकामध्ये आहे. मग काय करायचं, अशा वेळेस काय करायचं, तुम्ही सगळ्यांचं कन्वर्ट दशांशच्या पुढे 3 स्थळामध्ये किंमत न बदलू देता तयार करायचं. म्हणजे कसं, 0.012 0.600 आणि 2.800. बघा आता सरळ पॉइंट नाही म्हणा, तयार होणारी संख्या 12 आहे, हे का हे 600 आहे, हे का हे 2800 आहे. आणि आता यांचा भागाकार करून घेऊता. आता बघा 12 न भाग चालला असेल तर भाग घालून घेऊता. 12 1 12, 12 5 60, 12 2 24, 4 जातोय का बघा, नाही जाणार. 12 न चालला का बघा बरं, नाही जाणार. ठीक आहे, 12 न जात नाही तर मग 4 न घेऊता. बघा आता 4 न 4 त्रिकोण 12, परत 4 1 4, 4 25, परत 4 7 28 आणि हे 2 0. आता परत आपल्याला काय काढायचं आहे, मसावी. मग आता मला सांगा, सगळ्याच्या सगळ्या संख्याला भाग जाणारी कोणती उलाली का, नाही. मग मसावी जो आला तो म्हणजे मसावी तुमचा 4 आला. परंतु लक्षात ठेवा, आपल्याला या ठिकाणी कसा प्रश्न होता, दशांशच्या पुढे समान स्थळ, इथं 12 न भाग गेला नाही, 4 नच भाग चाललेला आहे. आता पुढे या ठिकाणी कुठल्या संख्येनं भाग जायना झालाय, म्हणून मसावी 4 आला. कारण सगळ्या संख्येला भाग जात असेल तरच असते तो मसावी. मग आता काय करावं लागेल आपल्याला, किती स्थळ पाठीमागे यायचे मोजा बरं. आता 1 2 3, कारण जे समान पुढे नेले तितके स्थळ पाठीमागे यायचे, म्हणून त्याचं उत्तर 0.0
म्हणजे 0.004. कारण नाही म्हणून पॉइंट नाही म्हणून पुन्हा संख्या जे तयार होतात ना त्याचा मसावी काढा. मसावी 4च आला आणि 4 मसावी आल्यानंतर हा फायनल नाही, कारण पॉइंट नाही म्हणून सोडवलेला आहे. मग दशांशच्या पुढे समान स्थळ आपण केलेले होते ना, तितके स्थळ याला पाठीमागे यायचे. किती पाठीमागे आलोत मोजा बरं? 1 2 3 3 3 केलते ना मागे, इथं पण 3 आलं. म्हणून याचं उत्तर 0.004. व्हेरी गुड. पहिलं उत्तर आलेलं आहे, विशाल सरांचं आलेलं आहे, समीर सरांचं पण आलेलं आहे. चला बाकीचं त्या ठिकाणी सोडून घ्या. छान. पुढचा प्रश्न. चला हे का हा पण मसावी आहे. कमेंट मध्ये उत्तर सांगा मला या प्रश्नाचं उत्तर काय येते. चला कमेंट मध्ये उत्तर सांगा काय येते या प्रश्नाचं उत्तर. सम्यक कोरडे सर. चला आता पुढचा प्रश्न दिलेला आहे, हा संपलेला आहे आता. चला या प्रश्नाला सोडवण्याचा प्रयत्न करा, बघा काय काय होलाय. यांचा मसावी किती? 16.5 आहेत, का 0.45 आहेत आणि 15. आता इथं 2 जास्तीत जास्त आहे, सगळ्याला 2 मध्ये कन्वर्ट करतोय. हायेस्ट 2 स्थळ पाठी पुढे होते दशांश पॉइंटच्या पुढे, मग ह्याला पण 2 मध्ये, ह्याला पण 2 मध्ये. आणि आता सरळ पॉइंट नाही म्हणा, म्हणजे संख्या कोणती झाली बघा बरं? 1650 झाली. ही किती झाली? 45 झाली. ही किती झाली? 1500 झाली. आणि आता याला काय करायचं आपल्याला? कुठं कटत असेल अगोदर मसावी काढायचा. मग आता सगळ्या संख्येला भाग जाणारी संख्या कोणते? 5. 5 घेतो. 5 त्रिक 15 आहेत. 1 5 त्रिक 15 0. परत 5 9 45. 5 त्रिक 15 0. परत आता मला वाटते 3 न भाग घालावा. 3 1 3 3 1 3 0. 3 त्रिक 9 3 1 3. परत आता ह्या 3 ला भाग जाणारी संख्या आहे 5 गुणिले 3. 3 5 किती? 15. परंतु आपल्याला याचा विचार करायचा राहिला बाबा, आपल्याला किती पाठीमागे यावं लागतील? समान किती केलेले होते? 2. म्हणून ह्याला 2 स्थळ पाठीमागे यायचे. या प्रश्नाचं उत्तर 0.15 आलं. ठीक आहे, पहिलं उत्तर जे आलेलं आहे ठीक आहे. कोणाचं उत्तर आलं गणित देण्याच्या अगोदर? नेट मध्ये वगैरे कमी जास्तीपणा असू शकेल, कारण हे उत्तर ते देऊ शकत नाहीत. का? कारण वर्गामध्ये हे मी शिकवलेलं नाही मित्रांनो. विजय कुंभार सरांचं एक मत येऊ लागलं की गणित देण्याच्या अगोदर उत्तर कसं काय येत आहे. तर मला एकच सांगायचं आहे की मी हे जे गणित आहेत ना, हे गणित मी वर्गात नाही शिकवले मित्रांनो. सर्वच्या सर्व गणित वर्गामध्ये जे नाही तेच घेतोय. वर्गामध्ये जवळपास 150-200 उदाहरणं होऊ लागलेत आणि प्लस 50 60 70 80 100 उदाहरणं वर्गामध्ये वर्गाच्या व्यतिरिक्त इथे घेऊ लागलोय. म्हणजे एका प्रकरणाचे तब्बल उदाहरणांची संख्या 300 350 उदाहरणं होऊ लागले. त्याच्यामुळं असं जर कुणाला वाटत असेल की वर्गात शिकवलेले सर घेऊ लागले त्यांना उत्तर विद्यार्थी सांगू लागले, तर हे शक्य नाही. थोडं समजून घ्या. चला बाकीच्या कमेंट करू नका. गीते सर काय बनवू लागलात तुम्ही? बर ओके, चला नेटचा इश्यू असू शकेल. चला बाकी नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता मी काय म्हणतोय ते आता मसावी होता आतापर्यंत. आता काय करायचं आपल्याला? आता लसावी त्या ठिकाणी कंटिन्यू करू. काय आहे लसावी बघा. परत मी मगा सांगितलं होतं तसंच चालायचं. म्हणजे कशा पद्धतीनं चालायचं? दशांशच्या पुढे का बघा, पॉइंटच्या पाठीमाग जर असं एखादी संख्या पूर्णांकात असेल 1 2 3 किंवा पूर्णांकामध्ये काही संख्या असतील तर त्यावेळेस हा नियम आहे की दशांशच्या पुढे तुम्ही समान स्थळ करायची. इथं 3 आहेत ना, मग का इथं 3 स्थळ द्यायची. इथं का काय करायचं? 3 स्थळ द्यायचं आणि इथं 0.048 या पद्धतीनं द्यायचं. म्हणजेच बघा पॉइंटच्या पुढे इथं 3 आहेत, इथं 3 आहेत, इथं 3 आहेत. मग आता बरेच जणांना वाटेल ही किंमत बदलेल का? बिलकुल बदलत नाही. परंतु पॉइंट नाही म्हणून पुन्हा काय बदलायची ती बदलू द्या. आता हे पॉइंट नाही म्हणा, ही झाली 1600 झाली, ही झाली 320 झाली आणि हे झाली 48.
आता ह्याला भाग जाणारी, आता तिन्हीला भाग जाणारी संख्या बघा, जितकं जमल तितकं मोठी घ्या म्हणजे सोपं जाईल, कारण लसावी काढायचा आहे. मग मी 16च घेतो बघा बरं. 16 भाग चाललाय का? चाललाय मला वाटते. 16 एक 16, 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48. परत 10 भाग चालला मित्रांनो बघा बरं. हे 10 भाग चाललाय. 10 एक 10, 10 दोन्ही 20 आणि परत किती 3 आहे. आणि परत याला सोडवत असताना काय झालेलं आहे बघा बरं. हे जे आहे त्याला म्हणजे 2 न चाललेला आहे. बे पंचे 10, बे एक बे आणि परत काय आहे 3 आहे. म्हणजेच लसावी बरोबर 16 गुणिले 10 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3. मग आता काय काय झालं बघा. कमेंट मध्ये मला उत्तर तर सांगाच तुम्ही. मी नाव वाचतो. 5 दोन्ही 10 0, परत इथला एक हेवका 0 आलेला आहे आणि 16 त्रिक 48 म्हणजेच 4800 आलेला आहे. ओके, मग आपल्याला किती स्थळ पाठीमागं जायचे तर आपल्याला इथं समान करण्यासाठी 3 स्थळ पाठीमागं. 3 स्थळ पाठीमागं म्हणजे उत्तर 4.800 म्हणजेच उत्तर 4.8 हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर. व्हेरी गुड. हा, करेक्ट आहे. तृप्ती मॅडमचं पण बरोबर आहे. ओके, चल हा, बाकीचं अवांतर बोलू नका रे. आपापलं सोडवायचं बघा. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा आता काय म्हणतोय ते. हा बघा, आता यांचा आपल्याला काय काढायचं, आता लसावी काढायचा आहे बघा. काय म्हणतो ते कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. याचा लसावी काय येतो ते पहा. आता दशांशापुढे 0.60 आहे, 9.60 आहे, 0.36 आहे. ह्याला सरळ पॉइंट नाही म्हणा. म्हणजे हे काय, हे 60 झालेत, हे 960 झालेत आणि हे 36 झालेत. यांचाच आपल्याला काय काढायचं, आता लसावी काढून घ्यायचा आहे बघा. लसावी काय काढायचं आहे ते परत 6 भाग चाललाय का बघा. 6 10 60, परत 6 1 6, परत 3 6 6 36, परत 6 6 36. परत आणखीन कितीनं भाग चाललाय, 2 भाग चाललाय. कंटिन्यू करू. याचे 5 आहेत, परत याचे 82 16, परत 32 6. आपल्याला लसावी काढायचं आहे म्हणजे परत पुढे कंटिन्यू करावं लागेल. इथं डायरेक्ट तुम्ही त्या ठिकाणी 10 बी घेतला असता तरी चालला असता का इथल्या इथं. ठीक आहे, आता सगळ्याला भाग चाललाय म्हणून घेतलं. परत 5 10ला ह्याला गेला नसता ना. ठीक आहे, 5 1 5, 5 1 5, 5 1 30 आणि परत भाग जात नाही 3. आता ह्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे लसावी. आता काय लसावी येतो बघा. आता लसावी बरोबर 6 गुणिले या ठिकाणचं 16 आहे, गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 आहे. आता याला सोडवत असताना बघा कशा पद्धतीनं उत्तर येते ते. हा, 16 सकी 96, 5 दोन्ही 10चा हेवका 0 आणि त्या ठिकाणचं 0 आणि 3 गुणिले हेवका हे 10 झाले. परत 0ला 0, 6 त्रिक 18, परत 1 9 त्रिक 27 आणि 1 28. आता किती स्थळ पाठीमागे यायचे याचा विचार बघा. 2 स्थळ म्हणजे 28.8. पुढचं त्या ठिकाणचं अपेक्षित नसेल. इथं 0 असेल, लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. म्हणजे याचं उत्तर बघा काय काय दिलात कमेंट मध्ये बघा. 57. ओके, बघा कुठं चुकले, गडबड झालंय का बघा तुमचं. 16 सकी 96, परत 3 6 त्रिक 18, परत 1 9 त्रिक 27 आणि 1 28, 28.8 येत आहे. कुठं गडबड करू लागलात.
परत हो काही नाही म्हणल्यानंतर काय झाले बघा आता, परत एकदा 6, परत 6 60, 6 1 6, परत 3 6 6 36, 0 6 6 36, परत इथं 2 भाग चाललाय कारण तिन्ही संख्याला भाग जाणारे असेल तर घ्यायचं. 2 पंचे 10, 2 8 16, 2 त्रिक 6, परत 5 न 5 1 5, 16 पंचे 80 बरोबर आहे. 3 ला 3 आणि आता यांचा गुणाकार 16 सख्खी 96 आणि परत 5 दोन्ही 10चं 0, 3 ला 3 ठेवलेला आहे. हे उत्तर बरोबर आहे रे. 28.8 येते. तुम्ही कुठं गडबड करलात? ओके, तुमचं चुकलं का? ठीक आहे, जे असेल ते असेल. चला घ्या पुढचा प्रश्न. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बदलतोय. हे बरोबर आहे आपलं उत्तर. तुमच्यामध्येच काहीतरी कन्फ्युजन मध्ये आहात. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता इथं घातांकित संख्या आहे आणि घातांकित संख्यांचा मसावी व लसावी दोन्ही विचारलेला आहे. आतापर्यंत आपलं पूर्णांक संख्या झालं, पुन्हा त्याच्यानंतर अपूर्णांक संख्या झालं, पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या झालं, त्याच्यानंतर आपलं दशांश संख्या वगैरे झालंय. आता घातांकित संख्येचा लसावी आणि मसावी असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. काय येतं बघा. आता एक नियम लिहून घ्या सगळ्यांनी. इथं सगळ्यांनी नियम लिहून घ्या. मी तोंडी नियम सांगतो, नियम लिहून घ्या वहीमध्ये. दिलेल्या घातांकित संख्यांचा पाया समान असेल तर, प्रत्येकाने नियम लिहून घ्या. ते दिलेल्या घातांकित संख्यांचा पाया समान असेल तर, दिलेल्या घातांकित संख्यांचा पाया समान असेल तर, समान असेल तर, समान असेल तर लहान घात असलेली संख्या मसावी, लहान घात असलेली संख्या मसावी, लहान घात असलेली संख्या मसावी, तर मोठा घात असलेली संख्या लसावी असतो. तर मोठा घात असलेली संख्या लसावी असतो, लसावी असतो. हा, आता बघा लसावी आणि मसावी दोन्ही सांगितलेलं आहे. मी आता डायरेक्ट उत्तर सांगतो. घातांकित संख्या म्हणजे कसं आहे का, 7चा 17, ह्याच्यातल्या 7 ला त्याला पाया म्हणतात आणि याला घात म्हणतात. हलं, आणि पायासारखा आहे बघा. इथं 7 आहे, इथं 7 आहे, इथं 7 आहे, इथं 7 आहे. आणि जर पाया समान असेल तर ज्या घातांकित संख्येचा घात लहान असतो तो म्हणजे मसावी असतो. म्हणजे मसावी काय आलं, लहान कोणता आहे बघा बरं. पाया तर समान आहे, लहान घात कोणता आहे, लहान घात आहे 12. म्हणून हा मसावी. म्हणजे लहान घात असलेली संख्या मसावी, तर मोठा घात असलेली संख्या काय असतो, लसावी. मग आता लसावी मोठा घात असलेली संख्या कोणती, 17. म्हणून या ठिकाणी 17, 7चा 17. मसावी आला 7चा 12वा घात आणि लसावी आला 7चा 17वा घात, 7चा 17वा. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. आता अक्षर दिलेले बघा त्या ठिकाणचे बघा. वाय दिलेला आहे. वाय म्हणजे पाया त्या ठिकाणचा सारखाच आहे. मग आताच्याच नियमानुसार अगोदर लसावी म्हणलंय बरं मित्रांनो. म्हणून वायचा मोठा घात सांगा कोणता येतो. वायचा मोठा घात तो म्हणजे लसावी असतो. लसावी बरोबर वायचा मोठा घात कोणता आहे, 15. आणि मसावी, कारण अगोदर लसावी म्हणले पुन्हा मसावी म्हणले आणि पुन्हा नंतर मसावी आहे. मसावी म्हणजे वायचा तिसरा घात म्हणजे त्या ठिकाणचा मसावी आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. कमेंट मध्ये काय होतो तो. हा बघा, लसावी व मसावी असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्या किती संख्या आहे ते थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो. ह्या काय कॉमा दिलेला आहे. ह्या काय इथपर्यंतची एक संख्या आहे. परत हे इथपर्यंतची एक संख्या आहे. इथं चुकून कॉमा बसत आहे तर कॉमा नाही तिथं. ही इथून इथपर्यंतची एक संख्या आहे.
एवढं फक्त दुरुस्त करून घ्या. इथं एवढी संख्या एक आहे, इथं कॉमा नजर चुकीनं बसत आणि हो काय ही संख्या इथपर्यंतची आहे. ह्या 3 संख्या आहेत आणि ह्या 3 संख्येचा आपल्याला लसावी आणि मसावी त्या ठिकाणचं कंटिन्यू करायचं. मग काय करायचंय आता ह्याला सोडवत असताना अगोदर मला मसावी घ्यायचंय, मसावी. मग आता 19 मसावी म्हणलं की मित्रांनो लक्षात ठेवा टोटल संख्या तुमच्या 3 आहेत. तिन्ही मध्ये त्या ठिकाणचं समान आहे का बघायचं. तिन्ही मध्ये समान पाया. 19 इथं आहे, इथं 19 आहे, इथं 19 आहे. म्हणून आता काय करायचं 19चा आता मायनस मध्ये जे जितकी मोठी संख्या असते ती तितकी लहान असते. आता 19 ची मोठी संख्या कोणती आहे सांगा बरं. इथं 23 होती, इथं 18 होती, तिथं 15 होती, म्हणून ऋण 23 म्हणायचं. नंतर 19 11 11 आहे का तिन्ही मध्ये आहे. मग 11 ची मोठी कोणती आहे 10 आहे, 11चा 14 आहे, 11चा 18 आहे. हो का हे 11चा ऋण 18. असं नाही की 19च इथलं 23 म्हणजे 19चा 23 इथला घेतलाय म्हणजे सगळे पुढचेच घ्यायचेत असं नाही करायचं. इथं तिन्ही मध्ये समान आहे का बघा. 19 होतं, 11 सुद्धा होतं. ऋण संख्या असल्यामुळं जे जितकी मोठी घेताल ते तितकी लहान होणार आहे. म्हणून 11चा हो का इथं 10 होतं, 14 होतं, 11चा 14 होता आणि 11चा 18 होता. हो का हा मोठा घात घेतलो म्हणजेच त्या ठिकाणी कमी होतो. त्याच्यानंतर गुणिले 13. 13 मध्ये आहेत का तिन्ही आहेत. मग त्याच्यातला मोठा काढायचा आहे. मग मोठा काढायचं तर काय करावं लागेल म्हणजे 13चा मोठा म्हणजे लहान होणार आहे. म्हणून मोठा घात बघा आता हे का हे 15 आहे, पुन्हा 12 आहे आणि पुन्हा 13 आहे. म्हणून ऋण किती म्हणायचं 15. हा त्याचा मसावी झाला. आता लसावी काढत असताना लहान घात घ्यायचा. कारण ऋण संख्येमध्ये जे जितकी लहान घेताल तो तितकाच मोठा असतो. म्हणून लहान 19चा लहान. आता इथं 23 होता, इथं 18 होता, तिथं 15 होता, म्हणून ऋण 15 म्हणा. त्याच्यानंतर 11 आहे, 11चा ऋण 10 आहे, 14 आहे, 18 आहे, म्हणून ऋण 10 म्हणा. त्याच्यानंतर 13चा 15 आहे, 12 आहे, 13 आहे, ऋण 12 म्हणा. हा त्याचा मसावी आला, हा त्याचा लसावी आला. बघा कमेंट मध्ये त्या ठिकाणी कंटिन्यू करा. कोण आहे रे त्याला ब्लॅक मध्ये टाक. ते कोण कमेंट करू लागले. जेवढे आहेत तेवढे ब्लॅक मध्ये टाकून चल बघा आता पुढचा प्रश्न बघा. हा यांचा मसावी व लसावी काढायचा आहे आपल्याला. समोर प्रश्न आहे बघा. ठीक आहे टाईप होत नसेल तर राहू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त समजून घ्या की बाबा नेमकं काय होतं ते. आपल्याला उत्तर आलं तरी चालतंय. आणि अवांतर कमेंट करू नका. आपल्या उत्तरासंबंधित जेवढ्या कमेंट आहेत तेवढ्या त्या ठिकाणी एक्सेप्ट करतोय. हा बघा आता काय करायचं बघा. आता यांचं मसावी आणि लसावी काय असा प्रश्न होता. कमेंट मध्ये उत्तर मला सांगा पटमण्या लवकर. तुमचं पहिली गोष्ट हे 15 आणि 12 यांचा अगोदर मसावी काढायचा. किती येतो मसावी बघा बरं. 3 5 15, 3 चौक 12. मसावी किती आला 3. का मसावी आलाय याचा मसावी काढायचा आहे. मसावी जो आलेला आहे तो म्हणजे 3 आलेला आहे संख्येचा 3. आणि आता ह्याच्यातलं x दोन्ही मध्ये आहे त्याचा लहान घात म्हणजे मसावी असतो. का x चा दुसरा. आता y चा लहान घात म्हणजे चौथा आहे म्हणून 4 आहे. हा झाला मसावी. आता आपल्याला याचा लसावी काढायचा आहे. मग आता लसावी काढत असताना काय करायचं बघा. लसावी बरोबर आता ह्या दोन्हीला भाग जाणारी नाही म्हणजे मसावी झाला तुमचा हा 3 आला आहे का. मसावी तर 3 घेतला. परंतु आता लसावी काढत असताना ह्या सगळ्यांचा गुणाकार 3 गुणिले 5 गुणिले 4. मग आता बघा 3 5 15, 15 चौक 60 आलं.
किंवा 4 25 3 2 6 म्हणला तरी चालेल. म्हणून 60x चा मोठा घात कोणता आहे? तिसरा आहे. आणि y चा मोठा कोणता आहे? पाचवा आहे. बघा याचा मसावी आणि याचा लसावी कशा पद्धतीनं काढला जातो. बघा पुढचा प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे. कमेंट मध्ये मला उत्तर येत नाही तर एकाचे पण काय होऊ लागलंय? कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. कमेंटीमध्ये एकाचही उत्तर येणं झालंय मगापासून. आवाज येतो का बघा माझा? चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा यांचा अनुक्रमे मसावी व लसावी किती म्हणलाय? याचं कमेंट मध्ये उत्तर बघा. आता काय होतं ते टाईप करता येत नसेल तर राहू द्या, काय हरकत नाही, फक्त समजून घ्या. आता मसावी येतं सहगुणक काय नाही म्हणजे एक आहे. म्हणजे मसावी किती आला याचा? मसावी बरोबर 1 आला. कारण याचा अर्थ काय झाला? 1 25 50 असा आहे आणि यांचा मसावी 1 आला. म्हणून मसावी जो आहे तो म्हणजे 1. नाही लिहिला तरी चालतंय. ए आहे का तिन्ही मध्ये? आहे. लहान घात म्हणजे येच आहे. परत बी चा लहान घात म्हणजे 2 2 आहे, 2 2च आहे. आणि सी चा लहान घात म्हणजे कोणता आहे? ठेव का हे 2च आहे. ओके. त्याच्यानंतर लसावी काढायचा आहे. ए बी वर्ग सी वर्ग म्हणला तरी चालतं, 1 नाही बी लिहिला तरी चालतंय, काय नाही असतंय, म्हणजे सहगुणक एकच असतो. आता परत मला पुढच्या टप्प्यामध्ये सोडवत असताना लसावी काढायचा आहे. मग ह्या दोन्हीला हो का बघा भाग चालला. 1 पंचे 25 पंची दोन्ही 50. म्हणजेच लसावी बरोबर तुमचं उत्तर 50 आलं. म्हणून 50. आता मोठा घात, एचा मोठा घात कोणता आहे बघा बरं? दुसरा आहे. बी चा मोठा घात सांगा कोणता आहे? दुसरा. सी चा मोठा घात कोणता आहे? तिसरा. बी चा दुसरा दुसरा दुसरा. आता हे काय? हे तिसरा आहे. म्हणून 50 ए वर्ग बी वर्ग सी चा क्यूब किंवा त्या ठिकाणी घन म्हणू शकतात. ओके चालेल. टायपिंग करता येत नसेल तर चालेल, व्यवस्थित लिहून घ्या, कंप्लीट करा. ते सगळे घटक तुमच्यासाठी कामाचे आहेत, महत्वाचे आहेत. जे मी पोहोचू शकत नाही वर्गामध्ये असेच उदाहरण मी इथं घेतोय. ठीक आहे. आता इथं आपण थांबून घेऊता की उद्याच्या तासामध्ये आपले हे 30 उदाहरणं आपण संपवण्याचा प्रयत्न करू. ओके. कारण वेळ पण संपलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे प्रकार बदललेत. आता मला हे लसावीचे कुठ प्रश्न, पुन्हा मसावीचे कुठ प्रश्न, पुन्हा नंतर मिश्र प्रश्न, असे 3 प्रकार माझे राहिलेले आहेत. ते मी उद्याच्या तासामध्ये पुढे कंटिन्यू करतो. थांबूत आपण. गुड नाईट सर्वांना.